सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी M.A. महाजन. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6 लेक्चर नंबर 18 टॉपिक नंबर 14 टॉपिक नेम बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट हा पाठ आज आपण शिकणार आहोत. बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. लेट्स रिकॉल. व्हॉट डज द पिक्चर अबो शो. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. फाइंड आउट अबाउट द नेचर ऑफ वर्क. फाइंड आउट द नेचर ऑफ वर्क डन इन दिस ऑफिस. मेक अ नोट युअर ऑब्झर्वेशन. हे चित्र बघा. या चित्रामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामे चालू आहेत याची माहिती थोडक्यात याची नोट तुम्ही घ्यायची आहे आणि सांगायचं आहे. तर इथे सेविंग हे बँक आहे. हे चित्र बँकेचं चित्र आहे. याच्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट हे सर्व याचे खाते दिलेले, अकाउंट दिलेले आणि तिथे त्याचा व्यवहार चालू आहे. A bank is a government recognized organization that carries out transaction of money. It is a financial organization. Finance relates to money. बँक ही एक गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे, सरकारी संस्था आहे की जिच्यामध्ये ट्रान्झॅक्शन ऑफ मनी हे पैशांचा व्यवहार केला जातो. याला आर्थिक व्यवस्थापन म्हणतात. वी नीड टू बी प्रुडंट इन स्पेंडिंग द मनी वी अर्न. आपण कमवलेला पैसा आपण खर्च करण्यामध्ये व्यवस्थित असायला पाहिजे. वी सेव्ह मनी फॉर यूज इन द फ्युचर. आपण पैशांची बचत केली पाहिजे भविष्यकाळासाठी. आवर सेविंग्स आर मींट टू मीट एक्सपेन्सेस ऑन एज्युकेशन, बिल्डिंग हाऊस, medical treatment, on our occupations such as for using improved methods of agriculture etc. तर आपण आपण जो बचत केला पैसा आहे तो शिक्षणासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी, बिल्डिंग हाऊसेस म्हणजे घर बांधण्यासाठी, मेडिकल ट्रीटमेंटसाठी किंवा आपल्या ऑक्युपेशन म्हणजे आपली सुधारणा करण्यासाठी आपण त्याच्यावर खर्च केला पाहिजे. एक स्मॉल मेड अ रेग्युलरली अक्युमुलेट ओव्हर अ पिरियड टू बिकम अ लार्ज अमाऊंट अँड युजफुल इन द फ्युचर. अँड अमाऊंट केप्ट इन बँक रिमेन्स सेफ अँड ऑल्सो ग्रो ओव्हर द इयर्स. तर आपण दररोज केलेली स्मॉल बचत म्हणजे कमी केलेली, थोडी केलेली बँकेमध्ये केलेली बचत ह्याच्यापासून आपल्याला मोठी रक्कम नंतर मिळू शकते. ती आयुष्यामध्ये ती आपल्याला मदतनीच होते. तर आपण बँकेमध्ये ठेवलेले पैसे आपले सेफ राहतात आणि दिवसेंदिवस त्याची वाढ होत असते. आता बघा इथं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. तर स्टुडंटसाठी पैसा वापरला जातो, फार्मरसाठी पैसा वापरला जातो, त्याच्यानंतर वुमेन्स सेव्हिंग ग्रुपसाठी पैसा वापरला जातो, पैसे देवाणघेवाण केली जाते. इंडस्ट्रियलिस्ट अँड प्रोफेशनल लोकांसाठी सुद्धा पैशांची देवाणघेवाण केली जाते आणि ट्रेडर्स आणि बिझनेसमॅनसाठी सुद्धा पैशांची देवाणघेवाण केली जाते. इन द अबो पिक्चर who are the people shown to be using bank services? These are the people: student, farmer, women saving group, industrial and professionalist, traders and businessmen. These are the people showing the bank services. What does the symbol on the back in the center stand for? These symbol are R is for stand for rupees. What do the arrow इन द अबो पिक्चर टेल यू. हे अबो पिक्चरमध्ये जे ॲरो दाखवलेले हे तुम्हाला काय सांगतात. याच्यामुळे आपल्याला पैशांची देवाणघेवाण होते, पैशांचा व्यवहार होतो हे आपल्याला ते सांगतात. प्रोजेक्ट वर्क दिलेला आहे. टीचर शूड ऑर्गनाइज अ व्हिजिट बँक टू व्हिजिट अ बँक. एनकरेज द चिल्ड्रन टू ऑब्टेन सम प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन अबाउट द बँक्स. हेल्प देम टू फिल सम बँक फॉर्म्स अँड स्लिप्स फॉर विड्रॉल्स अँड डिपॉझिट्स. तर शिक्षकांनी एक बँकेला एक व्हिजिट बँकेची भेट हा एक उपक्रम राबवायचा आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बँकेत घेऊन जायचं आणि तिथं असलेले फॉर्म आणि स्लिप त्या भरून घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांना भरण्याच्या संधी द्यायची आहेत.
Second number, if there is no bank nearby, teacher could obtain experiences specimen forms and get the children to fill them in class. तर जवळपास बँक नसेल तर काही फॉर्म आणायचे बँकेतून आणि ते क्लासमध्ये मुलांकडून भरून घ्यायचे. गिव अ डिमॉन्स्ट्रेशन ऑफ बँकिंग ट्रान्झॅक्शन बाय सेटिंग अप मॉक बँक इन द स्कूल. एक बँक शाळेमध्ये तयार करायची तात्पुरती आणि तिच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. इन्व्हाइट पार्टिसिपेशन of parents who work in banks or other bank employees to give the children more detailed information about the bank. तर ज्या स्टुडंटचे वडील आईवडील पॅरेंट्स हे बँकेमध्ये काम करत असतील त्यांना शाळेत बोलवायचं आहे आणि त्या मुलांना त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन बँकेविषयीची मुलांना द्यायची शाळेमध्ये. आता बँक अकाउंट्स कोणकोणते असतात ते आपण बघूया. टू यूज बँकिंग सर्व्हिसेस वन हॅज टू ओपन अन अकाउंट इन द बँक. आपल्याला बँकेच्या जर काही सर्व्हिसेस सुविधा जर वापरायच्या असतील तर आपल्याला बँकेमध्ये बँक अकाउंट ओपन करावं लागतं. वी नीड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑर पेपर्स टू ओपन द न्यू बँक अकाउंट. आपल्याला बँकेत अकाउंट उघडण्यासाठी खालील डॉक्युमेंट्स आणि पेपर्स आपल्याजवळ असणं आवश्यक असतं. प्रूफ ऑफ रेसिडन्स म्हणजे आपला रहिवासी राहण्याचा पत्ता, काहीतरी ज्याच्यावर पत्ता असेल असं काहीतरी कागद की ज्याच्यावर आपल्याला उदाहरणार्थ रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, डोमेसाईल सर्टिफिकेट, आयडेंटिटी कार्ड एक्सेट्रा एवढ्यापैकी कोणता तरी एक प्रूफ, रेसिडन्स प्रूफ आपल्याला बँकेला द्यावा लागतो. प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे आपलं ओळखपत्र आपल्याला द्यावं लागतं. आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, वोटर्स आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, passport or any other proof suggested by the bank beside the reference from another customer who is an account holder. तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी सुद्धा आपल्याला इथं काय करावं लागतो, द्यावा लागतो बँकेला. मग त्यासाठी कोणता आधार कार्ड, वोटर कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा अदर प्रूफ सजेस्टेड बाय द बँक बिसाइड्स रेफरन्स फ्रॉम द अनदर कस्टमर. तर हे अशा प्रकारचे आपल्याला प्रूफ द्यावे लागतात. व सेविंग बँक इज अ मीन टू इंड्यूस हॅबिट ऑफ सेविंग मनी. सेविंग बँक आपल्याला बचत खाते कशासाठी उघडावं लागतं की आपल्याला पैशांची बचत करण्याची सवय लागायला पाहिजे. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट मनी इन द सेविंग अकाउंट ॲज अँड व्हेन मनी इज अवेलेबल. तर जेव्हा पैसा खर्च होत असेल त्या आपलं जे अकाउंट होल्डर असतात, ज्यांनी बचत खातं काढलं आहे ते आपले पैसे त्यामध्ये ठेवू शकतात, डिपॉझिट करू शकतात जेव्हा पैसे आपल्याजवळ असतील तेव्हा. शी मे ऑल्सो विड्रॉ टेक आउट सम मनी फ्रॉम दॅट अकाउंट ऑकेजनली इफ निडेड. तर त्याच्यावर आपल्याला बँकेतून कधी पैसे विड्रॉ करून आपले पैसे काढता येतात. बँक गिव्ह इंटरेस्ट ऑफ 4% to 6% ऑन द मनी इन द सेविंग अकाउंट. बँक आपल्याला काय करतात, 4% ते 6% इंटरेस्ट म्हणजे आपल्याला त्याच्यावर देतात, व्याज देतात. द कस्टमर गेट्स फॅसिलिटी लाईक पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग एक्सेट्रा टू ऑपरेट द अकाउंट. तर आपल्याला कस्टमर्स फॅसिलिटी घेतात, पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग हे वापरण्यासाठी आपल्याला बँकेकडून सुविधा मिळतात. वी हॅव टू फिल इन सर्टन प्रिंटेड स्लिप्स टू डिपॉझिट मनी इन अकाउंट और विथड्रॉ इट. Your bank has its own different forms, but the information to be given it is the same. आपल्याला पैसे बँकेमध्ये टाकण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी फॉर्म भरावा लागतो आणि तो फॉर्म प्रत्येक बँकेमध्ये वेगळा असू शकतो, पण त्यातली माहिती सारखी असते. देअर इज अनदर काइंड ऑफ बँक account called current account. Money can be withdrawn from it any number of times, but one does not get any interest on the account in this account. आपल्याला दुसऱ्या प्रकारचं एक अकाउंट आहे, त्याला करंट अकाउंट म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपण दिवसातून किती वेळा पैसे टाकू शकतो, त्याच्यामध्ये किती वेळा पैसे आपण टाकू शकतो किंवा काढू शकतो आणि आपण त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळत नाही त्या पैशांवर. To get more interest, we have to keep fixed amount in the bank for long period.
of time. We can avail facilities like the fixed deposit FD or recurring deposit RD schemes for that purpose. तर आपल्याला बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवण्यासाठी आपल्याला तिथल्या फॅसिलिटी म्हणजे फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटचा वापर करावा लागतो. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. आता account holder of bank are paid some amount for keeping their money in the bank. जे अकाउंट होल्डर असतात त्यांनी त्यांचे पैसे बँकेमध्ये ठेवले म्हणून त्यावर काही अधिकची रक्कम दिली जाते. ऑन द अदर हँड पीपल हू बारो फ्रॉम द बँक आर चार्ज अँड अमाऊंट फॉर द यूज ऑफ मनी लोन टू देम. तर आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर कधी आपण बँकेकडून पैसे घेतले जास्तीचे जर व्याज आपले पैसे घेतले त्याच्यावर त्यांना व्याज द्यावं लागतं. सच अमाऊंट्स आर कॉल्ड इंटरेस्ट. अशा अमाऊंटला जी आपल्याला शिल्लक मिळते किंवा आपल्याला शिल्लक भरावी लागते बँकेला पैसे घेतल्यामुळे त्या रकमेला आपण इंटरेस्ट असं म्हणतो. द मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर द मनी लेंड बाय बँक टू बारोर इज कॉल्ड प्रिन्सिपल. आपण बँकेमध्ये दिलेले पैसे किंवा बँकेकडून आपण घेतलेले उसनवार घेतलेले पैसे तर याला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल असं म्हणतो, म्हणजे त्याला मुद्दल असं म्हणतात. When calculating interest on deposit or loan, the rate of interest is given for every 100 rupees. ज्यावेळेस आपण बँकेकडून डिपॉझिट केलेल्या पैशाबद्दल लोन घेतो तर त्यावेळेस ते 100 रुपीजच्या याच्यावर प्रमाणावर इंटरेस्ट दिला जातं. दॅट रेट ऑफ इंटरेस्ट इज फॉर गिवन पिरियड ऑफ टाईम. तो इंटरेस्ट रेट हा दिलेल्या पिरियडपुरता असतो. रेट ऑफ इंटरेस्ट % per annum रिटर्न ॲज PCPA give the amount of interest due on every 100 rupees for period of 1 year, that is annually. तर 100 एका 100 रुपया % पर ॲनमवर यानुसार आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळत असतो, म्हणजे 100 रुपयाला एका वर्षाला व्याज मिळत असतं. सिम्पल इंटरेस्ट कशाला म्हणतात ते बघूया आता. In this class we shall learn only about the interest charge for 1 year. आपण या वर्गामध्ये फक्त एका वर्षासाठी किती इंटरेस्ट घेतल्या जातं, किती व्याज घेतल्या जातं ते आपण शिकणार आहोत. दिस इज द सिम्पल इंटरेस्ट. याला सरळ व्याज किंवा सिम्पल इंटरेस्ट असं म्हणतात. इंटरेस्ट चार्ज फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम कॅन ऑफन बी क्विट कॉम्प्लिकेटेड. दॅट रेट इज डिफरंट फ्रॉम सिम्पल इंटरेस्ट. जास्त काळासाठी आपण जर एखादं व्याज घेतलं तर ते सिम्पल इंटरेस्टपेक्षा वेगळं असतं. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. तर हे एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. वनिता डिपॉझिटेड ₹15,000 in a bank for 1 year at interest rate of 7 PCPA. How much interest will she get at the end of the year? वनिताने 15,000 रुपीजचं बँकेमध्ये काय केलं आहे, अकाउंट उघडलेलं आहे आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 7% पर ॲनम. तर तिला किती इंटरेस्ट मिळेल. इन दिस एक्झाम्पल द प्रिन्सिपल इज 15,000, पिरियड इज 1 year अँड द रेट ऑफ इंटरेस्ट इज 7 PCPA. तर प्रिन्सिपल हे 15,000 आहे एक वर्षासाठी आणि 7 PCPA. इफ द प्रिन्सिपल इन्क्रीजेस इंटरेस्ट इन्क्रीजेस. प्रिन्सिपल जर वाढलं तर इंटरेस्ट पण वाढतो. दॅट इज इंटरेस्ट इन्क्रीजेस इन प्रपोर्शन टू द प्रिन्सिपल. याचा अर्थ इंटरेस्ट म्हणजे व्याज हे प्रपोर्शनच्या प्रमाणात वाढतं. लेट अस सपोज दॅट द इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ ₹15,000 इज X. इंटरेस्ट हा 15,000 प्रिन्सिपलवर 15,000 रुपीज. ऑन प्रिन्सिपल ₹100 द इंटरेस्ट इज ₹7. प्रिन्सिपल 100 रुपीजवर काय इंटरेस्ट 7 आहे. वी शाल टेक द रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल, राईट इट इन 2 forms अँड ऑब्टेन अन इक्वेशन. आपण जर कधी रेशो घेतला इंटरेस्ट प्रिन्सिपलवर तर
x upon 15,000 equals 7 upon 100. x upon 15,000 into 15,000 equals 7 upon 100 into 15,000. म्हणजे इथं बोथ साईडला 15,000ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे इक्वेशनच्या राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला. तिथे x इक्वल टू 1050 रुपीज आपल्याला मिळाले. विनीता गेट इंटरेस्ट रुपीज 1050. म्हणजे विनीताला 1050 रुपीज एवढा इंटरेस्ट तिला मिळणार आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पल दिलं आहे. Vilasrao borrowed 20,000 from bank at rate of 8 PCPA. What is the amount she will return to the bank at the end of the year? विलासरावने 20,000 रुपीज बँकेकडून घेतले आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट होता 8% पर एनम. म्हणजे 100 रुपयाला 8 रुपये द्यायचे. 8 रुपये द्यायचे अशा प्रकारचा 8 रुपीज द्यायचे अशा प्रकारचा त्यांनी 20,000 रुपीज बँकेतून काढले होते. In this example, the principal is 20,000, rate of interest 8 PCPA, that is rupees 8 per interest on principal of rupees 100 for 1 year. म्हणजे 8 रुपये 100 रुपयाला एका वर्षासाठी इंटरेस्ट व्याज असं त्यांनी त्याच्यावर ठरलेलं आहे. The interest increases in proportion to the principal, that is ratio of interest to principal remains constant. Let us write the ratio of interest to the principal in two ways and obtain an equation. म्हणजे जर कधी प्रिन्सिपल वाढलं, मुद्दल जर वाढली तर त्याचं इंटरेस्ट पण वाढतं. अशा प्रकारे त्यांचा रेशो जो आहे तो हा कॉन्स्टंट राहतो. तर लेटस इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 20,000 रुपीज बी एक्स रुपीज. म्हणजे 20,000 रुपीजवर इंटरेस्ट हा एक्स रुपीज असतो. इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 100 रुपीज इज 8 रुपीज. म्हणजे 100 रुपीजवर जो इंटरेस्ट आहे तो 8 रुपीज आहे. तो x अपॉन 20,000 इक्वल 8 अपॉन 100. तो x अपॉन 20,000 इंटू 20,000 इक्वल 8 अपॉन 100 इंटू 20,000. x इक्वल टू 1600. अमाऊंट टू बी रिटर्न टू द बँक इक्वल टू प्रिन्सिपल इन प्लस इंटरेस्ट इक्वल टू 20,000 प्लस 1600 इक्वल टू 21,600. तर एवढा इंटरेस्ट अमाऊंट आपल्याला बँकेला रिटर्न करायची आहे. आता बघा पुढचं प्रॅक्टिस सेट 35. याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे. व्हॉट वुड बी द इयरली इंटरेस्ट ऑन 6 रुपीज 6,000 ॲट 10 PCPA. तर 6,000 रुपीजवर 10 PCPA किती इंटरेस्ट येईल. हिअर प्रिन्सिपल इक्वल टू 6,000 टाईम 1 इयर, रेट ऑफ इंटरेस्ट इक्वल टू 10 PCPA. इंटरेस्ट इन्क्रीजेस टू प्रपोर्शन टू द प्रिन्सिपल. इंटरेस्ट हा लेट द इंटरेस्ट on rupees 6,000 be rupees x. The interest on rupees 100 is given to be rupees 10. तर 100 रुपीजवर जे इंटरेस्ट दिला होता ते 10 रुपीज दिला होता. टेक द रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल. इंटरेस्ट टू प्रिन्सिपल रेशो केला होता. राईट इन 2 फॉर्म्स. ऑब्टेन अन इक्वेशन अँड सॉल्व. तर इक्वेशन आणि सॉल्व करून घ्यायचं आहे. x अपॉन 6,000 इक्वल 10 अपॉन 100. x अपॉन 6,000 इंटू 6,000 इक्वल 10 अपॉन 100 इंटू 6,000. मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड्स बाय 6,000. दोन्ही साईडला 6,000ने मल्टिप्लाय करायचं. x इक्वल टू 800. द इयरली इंटरेस्ट वुड बी 600. म्हणजे इयरली इंटरेस्ट हा 600 आहे. पुढचं बघा एक्झाम्पल दिलं आहे. महेश deposited rupees 8,650 in bank at the rate of 6 PCPA. How much money will per at the end of the year will paid at the end of the year. म्हणजे महेशने 8,650 रुपीज काय केले, डिपॉझिट केले बँकेमध्ये आणि 6 PCPA म्हणजे एका वर्षाला 100 रुपयांना 6 रुपये व्याज, 6 रुपये इंटरेस्ट असा या दराने त्यांनी ती रक्कम डिपॉझिट केली होती. तर त्याला एका वर्षानंतर किती रक्कम मिळेल. द प्रिन्सिपल इज रुपीज 8,650. टाइम इज 1 year and rate of interest is 6 PCPA % per annum. Let the interest on rupees 8,650 be rupees x. Then x upon 8,650 equal to 6 upon 100. 1 upon 8,650 into 8,650 equal to 6 upon 100 into 8,650. म्हणजे जर दोन्ही साईडला आपण 8,650ने मल्टिप्लाय केलं तर x इक्वल टू 519 हे आन्सर येतं. प्रिन्सिपल इक्वल टू 8,650. इंटरेस्ट इक्वल टू रुपीज 519. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इक्वल टू 8,650 प्लस 519. म्हणजेच
अमाऊंट आली रुपीज 9,169. महेश विल गेट रुपीज 9,169 ॲट द एंड ऑफ द इयर. महेश वर्षाच्या शेवटी 9,169 एवढी अमाऊंट बँकेला परत करेल, बँकेकडून घेईल. तसे पुढचा एक्झाम्पल बघा. Hamid Chacha borrowed 25,000 at 10 PCPA for 1 year. What amount will he have to return to the bank at the end of the year? हमीद चाचाने 25,000 रुपीज बँकेकडून घेतलेले आहेत, उसनवार घेतलेले आहेत आणि त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12 PCPA, म्हणजे 100 रुपयाला 12 रुपये 1 वर्ष झाल्यानंतर द्यायचे. तर अशा प्रकारे बोलीने त्यांनी 25,000 रुपये उसनवार घेतलेले आहेत. तर त्यांनी परत किती पैसे रिटर्न बँकेला वापस करायचे 1 वर्ष झाल्यानंतर. प्रिन्सिपल इक्वल 25,000, टाइम इज 1 year, रेट ऑफ इंटरेस्ट इज 12 PCPA. लेट द इंटरेस्ट बी 25,000 बी रुपीज एक्स, म्हणजे एक्स अपॉन 25,000 इक्वल 12 upon 100. एक्स अपॉन 25,000 इंटू 25,000 इक्वल 12 upon 100 इंटू 25,000. तर मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 25,000. एक्स इक्वल टू 3,000. प्रिन्सिपल इक्वल 25,000, इंटरेस्ट इज 3,000. Amount to principal plus interest equal to 25,000 plus 3,000 equal to rupees 25,000. Ahmad Chacha will have to return 28,000 to the bank. Ahmad Chacha ला 28,000 बँकेला वापस करायचे असतात. Kisan Rao wanted to make a pond in his field. किसनरावला त्यांच्या शेतामध्ये एक शेततळ बनवायचं आहे. ही बॉरोड 35,250 ॲट 6 PCPA फ्रॉम द बँक. त्यासाठी त्यांनी 35,250 रुपीज बँकेकडून उसनवार घेतले 6 PCPAनी, 6% पर ॲनम या व्याजदराने त्यांनी घेतले. हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. त्यांना किती इंटरेस्ट बँकेला 1 वर्ष झाल्यानंतर द्यायचं आहे. प्रिन्सिपल इक्वल टू 35,250, टाइम इज 1 year, and rate of interest is 6 PCPA. Let the interest on 35,250 be rupees x. Then x upon 35,250 equal to 6 upon 100. X upon 35,250 into 35,250 equal to 6 upon 100 into 35,250. Multiplying both sides by 35,250. X equal to 2,115. Interest is rupees 2,115. Kisan Rao will have to pay 2,115 as interest to the bank. म्हणजे किसन रावला अशा प्रकारे 2,115 रुपीज बँकेला परत करावे लागणार आहे. तरी इथे हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू, हॅव अ नाईस डे. आपण याच्यानंतर पुढील लेक्चर नंबर 19 टॉपिक नंबर 15 टॉपिक नेम ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज हा चॅप्टर शिकणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा. तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर SPSM औरंगाबाद हे चॅनल सबस्क्राईब करा. Thank you. Have a nice day.